भारतात वाढत्या महागाईमुळे आणि त्यातही इंधनाच्या सातत्याने वाढत जाणाऱ्या किमतीमुळे पंतप्रधान मोदी राजकीय संकटात सापडल्याचे दिसत असतानाच तिकडे त्यांच्या मित्राची अवस्था देखील काही वेगळी नाही। मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प देखील अमेरिकेत सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे चिंतेत आहेत। नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत तिथल्या संसदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्या पृष्ठभूमीवर महागाईचा हा दणका ट्रम्प यांच्यासाठी चिंतेचे कारण ठरलाय। इराण विरोधात युद्ध पुकारून ट्रम्प यांनी अमेरिकेलाच संकटात टाकले असल्याची टीका त्यांचे राजकीय विरोधक करतायत। कदाचित त्यामुळेच ट्रम्प हे युद्ध संपवण्याचा किंवा युद्धविराम लांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अमेरिकेतील महागाईने गेल्या 3 वर्षातील उच्चांक गाठलाय। गेल्या महिन्यात गॅस आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते। इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी अमेरिकेत पेट्रोलची सरासरी किंमत $2.98 प्रति गॅलन होती। आता हा दर $4.43 झाला आहे। ही वाढ जवळपास 1.5 पट इतकी मोठी आहे। केवळ गॅस आणि पेट्रोलच्या नव्हे तर अमेरिकेतील इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत। महागाईचा हा प्रभाव इतक्यातच कमी होण्याची शक्यता दिसत नसल्याने मध्यावधी निवडणुकांपूर्वी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांना सत्तेत येण्यासाठी त्यावेळी महागाईच्या मुद्द्याने खूप मदत केली होती आणि आता तोच मुद्दा त्यांच्यासाठी आव्हान ठरू पाहतोय। थोडक्यात काय तर इतरांसाठी खड्डा खोदण्याच्या नादात ट्रम्प स्वतःसाठीही मोठा खड्डा खोदत आहेत। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।